या स्वामी कार्याचे युगप्रवर्तक, निर्माते आणि परमपूज्य दादांचे गुरु पिटले महाराज यांनी प्रदीर्घ काल या दरबाराची अंतर्गत रचना आणि त्याचं महत्त्व स्वतःपुरतं न ठेवता ते सर्वांपर्यंत पोचवण्याचा निर्धार प्रतिकूल कालात सुद्धा त्यांनी केला. म्हणून आपण आज खूप भाग्यवान आहात की आज या शुभदिनी, या शुभयोगावर मूलभूत ज्योतिर्लिंगाची भूमी, ब्रह्मवादिनी गंगामाईंची भूमी आणि त्रिंबक, शंकरजींना 5 तोंड आहे म्हणून त्यांना पंचानन म्हणतात, पण मग 3 तोंड कुणाला आहेत? त्यांची भूमी म्हणजे दत्त महाराजांची भूमी. खरं तर ही भूमी दत्त महाराजांची आहे. आपण त्यांच्या मूळ पीठावर, मूळ भूमीत या उपक्रमांचं औचित्य ठेवून आपलं भाग्य पणाला लावून ही सेवा लुटण्याचा आपण चंग बांधलेला आहे. समाजात वावरताना आसमानी सुलतानी प्रतिकूल परिस्थिती, देशात घडणाऱ्या दंगली याचा कुठलाही भार, कुठलाही त्रास कट्टर जे सेवेकरी आहेत, निष्ठावान जे सेवेकरी आहेत त्यांच्यावर येत नाही. कारण स्वामींनी शब्द दिलेला आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जी काही आचारसंहिता, नियमावली आहे आणि असेल तिचं अनुकरण करणाऱ्यांना महाराज पाठीशी उभे राहतात असा या मागचा अर्थ आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या पाठोपाठ गीतेपासून दत्त महाराजांनी या विविध आविष्कारात अनन्या निश्चयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभ्युक्तानां योगक्षेम वहाम्यहम. अनन्या निश्चयन्तो मा, मन अन्यत्र जाऊ न देता. तर मन आपल्याजवळ किती वेळ राहतं, कसं राहतं, सेवेच्या वेळी राहतं की असेवेच्या वेळी राहतं हे सांगण्याचं काम नाही, कारण आपणाला माहित आहे. अनन्या निश्चयन्तो मा, आपलं मन जर ताब्यात नसेल, मग किती सामर्थ्यशाली तुम्ही सेवा करत असाल तिचा परिणाम तुम्हाला मिळणार नाही. मग तुम्ही म्हणाल का हो आम्ही एवढी स्वामी चरित्र 108 केल्या, असं केलं तसं केलं, अब्जचंडीत सहभाग घेतला, मग आमच्या मुलाचं लग्न का होईना, मुलीचं का होईना? अनन्या निश्चयन्तो मा, आपलं मन सेवेच्या वेळी जर आपल्याजवळ नसेल ती सेवा थांबवावी. ज्यावेळी आपलं मन आपल्याजवळ असेल अशा वेळी सेवा करावी. हे सूत्र जोपर्यंत सामान्यांपर्यंत आपण पोचवणार नाहीत तोपर्यंत स्वामी महाराज समजून घेणं तरी सोपं नाही. म्हणून अनन्या निश्चयन्तो मा या उक्तीप्रमाणे आपण आपल्या मनावर नियंत्रण हा मूलभूत भाग आहे. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कटाक्षानं ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या आपण न विसरता करणं जरुरीचं आहे. म्हणून मग त्यामागे आहारशास्त्र आहे, विहारशास्त्र आहे, सत्संग आहे, चांगली विचारसरणी आहे, तरच आपणाला या कृतीवर, या विवेकांवर मात करता येते. म्हणून हा सर्व सांगण्याचा स्वामींचा जो भाग होता, अनन्या निश्चयन्तो मा ये जना पर्युपासते, त्यांनी सांगितलं की जो कोणी आपलं मन कोठेही अन्यत्र जाऊ न देता, जो कोणी माझं मनन करेन, चिंतन करेल, त्याच्या पाठीशी मी सदैव राहीन आणि त्याचा योगक्षेम मी चालवीन
अशी गॅरंटी, अशी ग्वाही भगवान श्रीकृष्णांपासून तर भगवान स्वामींपर्यंत या सर्व आविष्कारात दत्त महाराजांनी दिली. आणि त्या अनुषंगानं गेल्या 700-800 वर्षात दत्त महाराजांनी या विविध आविष्कारात येऊन मानव घडवणे, त्याला सन्मार्गाला लावणे, या चराचर जीवसृष्टीत स्वामींचं कार्य वाढवणे, असे हे सर्व आविष्कार त्यात 1378 ते 1528 या प्रदीर्घ कालात देशाच्या ऐन पारतंत्र्याच्या प्रारंभी ही भारतीय संस्कृती समृद्ध करणारा हा पहिला आविष्कार श्रीपाद श्रीवल्लभ. या प्रदीर्घ प्रवासात त्यांची भटकंती कार्यप्रणाली चालू होती आणि सुमारे 50 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी पिठापूर ही भूमी निवडली. त्या भूमीचा काही पूर्वाश्रमीचा ऋणानुबंध असू शकतो आणि तसा जर कार्याचा ऋणानुबंध सांगायचा झाला तर याच पुण्यभूमीत ब्रह्मगिरीवर देवांना सुद्धा पवन पावन पवित्र करणारी ब्रह्मवादिनी गंगामाई हिच्या अवतरणाचा हा आरंभ. लाखो हजारो नद्यांनी तिला सहकार्य करून पुढे विस्तीर्ण अशी ही गोदा पूर्व सागराला ज्या पुण्यभूमीत मिळते तीही 7 तोंडांनी अशा या त्रिभुज प्रदेशात पूर्व गोदावरी जिल्ह्यात राजमहेंद्री जवळ पिठापूर गावी स्वामींनी ही कर्मभूमी निवडली की त्या अशा त्रिभुज प्रदेशात बाल युवा संस्कार समृद्ध करण्याचं कार्य त्या भूमीत त्यांनी आरंभ केला. परकीय सत्तेला शह देण्यासाठी ही संस्कृती सर्वार्थानं सक्षम होण्यासाठी हा पवित्र त्यांना त्यावेळी घ्यावा लागला आणि तो सुदैवानं त्यांना यशस्वी करता आला. यात खूप कालावधी गेला. पायपीट पदभ्रमंती आणि 50 वर्षाचा सुमारे त्या पिठापूर भागात असलेलं वास्तव्य, त्यामुळं दक्षिण भारत खडबडून जागा झाला. संपूर्ण दक्षिण भारतात ते कार्य वायुवेगानं ते पोचलं. पुढे ज्या वायुवेगानं पोचायला हवं होतं त्याला अनेक कारणं आहेत. त्या ठिकाणी वैचारिक छोटी छोटी धरणं बांधल्यामुळं तो प्रवाह त्या ठिकाणी अडला आणि त्याचा दुष्परिणाम जो व्हायचा तो झाला. हा गंगेचा प्रवाह अडवायचा नसतो, पण तो खोट्या प्रतिष्ठेपोटी त्या ठिकाणी अडवला गेला. कोणी मठ मंदिर बांधून त्या ठिकाणी अडवला, पण आमच्या भोळ्या बाबड्या जनसामान्यांपर्यंत अविरत वाहणारा हा प्रवाह थोपवता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर दत्त महाराजांनी हे विविध आविष्कार मानव जातीच्या तळागाळापर्यंत त्यांना पोचायचं होतं आणि पोचवायचं होतं. आणि म्हणून आपण आता या तीर्थक्षेत्रांचं जर पुनर्जीवन केलं तरच आपल्याला परमेश्वर सामान्य माणसाच्या मनापर्यंत, तळागाळापर्यंत आणि घरापर्यंत तो पोचवता येईल. ही आस, ही भूमिका आपणाला या कार्यातून अडलेले पिडलेले मुमुक्षित भाविक, या भाविकांपर्यंत हा गंगा प्रवाह पोचवायचा आहे. म्हणून 50 वर्षाच्या त्या कालखंडात त्यांना या सर्व बाबींची
समीकरणं करावी लागली. तदनंतर कृष्णाकाठी आले. आपण गुरुचरित्र वाचता, त्या गुरुचरित्रात या सर्व नद्या त्यांच्याच, काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत. बिदरला आले, तो बिदरचा राजा त्या कृष्णाकाठी आला. असाध्य आजारावर एका क्षणात कृपादृष्टी करणारे महाराज, तो पूर्ण बरा केला. पण त्याला सांगितलं, पूर्व पीठिका त्याला समजावून सांगितली. कालांतरानं तो झालेला रजक, कपडे धुण्यासाठी आलेला रजक, त्याच्या मनात असलेली कृती महाराजांनी ओळखली. मलाही राजा करा म्हणे. 80 वर्षाच्या त्या रजकाला महाराज कसं राजा बनवतील? ठीक आहे म्हणे, तू आता तुझी मुदत आयुष्याची संपलेली आहे, तू किती दिवस राजा होणार, पण या बिदरच्या राजघराण्यात तू जन्म घेशील. त्यावेळी आम्ही भीमा नदी तीरी असू, आज कृष्णाकाठी आहोत, असा संदेश दिला. तो राजा विसरला. कालांतरानं त्या राजानं बिदरच्या राजवंशात जन्म घेतला. राजपुत्र झाल्यावर यथावकाश त्याला असाध्य आजार झाला. अनेक वैद्य हाकीम देखील अपुरे पडले, काही इलाज चालेना. शेवटी गावकऱ्यांनी सर्वांनी सांगितलं की कृष्णाकाठी परब्रह्म आलेले आहेत, त्या ठिकाणी जर यांना घेऊन गेले, त्यांच्या कृपादृष्टीशिवाय हा बरा होणार नाही. म्हणून सर्वांनी त्या राजाला कृष्णाकाठीत महाराजांसमोर आणलं. महाराजांनी त्याला हाक मारली, काय रे रजका, तुझं कसं चाललंय? त्याला थोडासा तरी अहंकार मनात होता. मी बिदरचा राजा आहे आणि महाराज मला रजक म्हणतात. म्हणून त्यानं महाराजांना स्पष्ट सांगितलं, महाराज मी बिदरचा राजा म्हणून आलेलो आहे. महाराज हसले, डोळे झाक म्हणे, नीट बघ तुझ्याकडं. त्याला मागच्या जन्माची याद आली. 80 वर्षाचं ते वय त्याला आठवलं आणि त्या कृष्णाकाठी लोकांचे कपडे धुणारा तो रजक, त्याला खात्री पटली. मग त्यानं धावत जाऊन स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं. स्वामींनी आशीर्वाद दिला, काही सेवा दिल्या. क्षणात त्याचा असाध्य आजार बरा केला. हे आपण गुरुचरित्रात वाचता. आजही त्या तोडीच्या अनेक समस्या या कार्यातून, सेवेच्या माध्यमातून निवारण होतात. आणि अशा पद्धतीत तोही आविष्कार संपून 1528ला विदर्भात कारंजाला, अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी तो आविष्कार धारण केला. उचित वेळी त्यांनी परत पायपीट आपली सुरू केली. उत्तर हिंदुस्थानात पायपीट करून धर्माला, देशाला लागलेली ग्लानी झटकून साधू संतांची गुरुपद घेऊन सगळे साधू, थोर आणि संत एका दोरीत आणले, एका विचारात आणले, एकत्र आणले. वेगळेपणा काढून टाकला. अहंकार गळून गेला. अहंकार काढून एकत्र आणून या कालावधीला खूप वर्ष मोजावी लागली. आणि त्यातून सामुदायिक ऐक्य, सामुदायिक बांधिलकी, आपण सर्वजण या देशातले तमाम नागरिक एका कुटुंबातले आहोत, त्यासारखं आचरण आणि अनुकरण करण्यास त्यांनी भाग पाडलं. आणि असे प्रबोधित करणारे अनेक संत
आणि त्यांची गुरुपद घेऊन त्या आविष्कारात महाराज कार्यरत होते. जो जो भेटेल भूत त्याशी मानावा भगवंत. समाज प्रबोधन करणारे अनेक संत त्यांनी घडवले. हा संदेश दिला की आपण एका कुटुंबातले आहोत. उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असा कुठलाही भेदभाव न करता आपण या देशात राहतो. ही भारतीय संस्कृती, हिची मूलभूत तत्व आपण स्वीकारणं आणि ती अनुकरण करणं हा संदेश देऊन त्यांनी कार्याची व्यापकता वाढवली. प्रदीर्घ काल पायपीट करत करत उर्वरित 50 वर्ष महाराज गाणगापूरला आले. 50 वर्षाच्या त्या पिठापूर प्रमाणेच गाणगापूर तीर्थ निर्माण केलं. जशा गाणगापूरला निर्गुण पादुका आहेत तशाच पादुका त्या आधीच्या आविष्कारात पिठापूरला आहेत. थोडंफार तुम्ही हिंदी जाणता आणि या कॉन्व्हेंट संस्कृतीचे जनक इंग्रज 150 वर्ष या देशावर राज्यकर्ते झाले. त्यामुळं त्यांचं साम्राज्य, त्यांचा सूर्य मावळत नव्हता असं इतिहास सांगतो. सूर्य मावळत नाही याचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे की पृथ्वीचा सर्व पदभार आणि त्या त्या ठिकाणी असलेली ती सगळी साम्राज्य इंग्रजांच्या ताब्यात होती. आज आपल्याकडे दुपारी जर 12 वाजले तर अमेरिकेत रात्रीचे 11 वाजलेले आहेत. अशा अवस्थेत या पृथ्वीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांचा अणुरेणू या देशात खतम न होता तो अधिकाधिक रक्तबीजाप्रमाणे तो आता भारतीयांच्या रोमारोमात घराघरात कॉन्व्हेंट रूपी इंग्रज संस्कृती निर्माण होते. ही त्यातली एक नाविन्य नसणारी बाब आहे. बऱ्याच काही तथाकथित आणि पालक लोकांना वाटतं इंग्लिश बोलता आलं म्हणजे खूप ज्ञान मिळालं. हा कृपया गैरसमज आहे. तोकड्या इंग्लिश भाषेत फक्त 10,000 शब्द आहेत. संस्कृत भाषेत 1,30,000 शब्द आहेत. मराठी भाषेत 90,000 शब्द आहेत. हिंदी भाषेत सुमारे 80,000 शब्द आहेत. मग भाषा समृद्ध कोणती आणि कोणाची यावर वाद घालायचा नाही. परंतु वस्तुस्थिती आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. परंतु या देशातली मूलभूत स्थितीला आपण शेकडो वर्ष वंचित राहिलो. ही स्वामींना सुद्धा खंत होती. या पार्श्वभूमीवर या देशाच्या कानाकोपऱ्यात काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत काय काय तीर्थ आहेत, कशी कशी आहेत, किती सामर्थ्यशाली आहेत, याचा वेध घेणं सुद्धा सोपं नाही.